लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मद्यपी सराईत गुन्हेगाराकडून तोंडात कोयते धरून भर चौकात राडा घालत दुचाकीनं फिरून एका कारची काच कोयत्यानं फोडून धुडगूस घातल्याची घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उत्तम नगरजवळ शुभम पार्क परिसरात घडली आहे। आणि या संतापजनक घटनेवरून पुन्हा एकदा सिडकोत कोयतेधारकांकडून कायदा सुव्यवस्थेला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न झाला असून सर्वसामान्य नागरिकांमधून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रचंड रोष व्यक्त केला जातोय। उत्तम नगर भागातील शुभम पार्क रेणुका माता मंदिराच्या परिसरात उद्यानाजवळ रविवारी रात्री अगदी 8 वाजेच्या सुमारास आरोपी सराईत गुन्हेगार प्रणव हिरे आणि त्याचे काही साथीदार दारू पिऊन हातात कोयते घेऊन दुचाकीवरून फिरत होते। यावेळी रेणुका मंदिराच्या परिसरात उभ्या असलेल्या कारच्या पाठीमागील बाजूची काच कोयत्यानं फोडण्यात आली। यानंतर या समाजकंटकांनी या परिसरात भर रस्त्यात वर्दळीच्या वेळी दुचाकीवरून तोंडात कोयता धरून फिरत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचं रहिवाशी सांगतायत। मी सोफ्यावर बसलेली होती, माझी सुनबाई स्वयंपाक करत होती आणि आम्हाला जोरजोरात आवाज यायला लागला म्हणून मी खिडकीतून डोकून पाहिलं तर काचा फोडत होते, मुलगा फोडत होता। कशाने फोडवते काचा? कोयत्याने फोडत होते। मग पुढे काय केलं? मग पुढे काय नाही, मी त्याला बोलली हे असं काय करतोय म्हणून, असं तर तो पुढे गेला। मग त्यांनी हे केलं। आता मला 24-25 वर्ष झाले, मला इथं राहते मी, माझं कोणाशी वाद नाही, काही नाही, कुठंच आमचं काही हे नाही, संबंध नाही, पण तरी विनाकारण काचा फोडल्या। दरम्यान सिडको भागात पुन्हा आता कोयता गँग सक्रिय होऊ लागल्याची जोरदार चर्चा आहे। पोलिसांनी तातडीने या कोयता गँगचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते। काल घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत समाजकंटकांनी दुचाकीवरून या ठिकाणाहून पळ काढलेला होता। या प्रकरणी अंबड पोलीस ठाणे येथे 3 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अवघ्या काही तासांमध्येच 3 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।